बीड जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात महादेव जाधव नावाचा एक अत्यंत गरीब पण कष्टाळू शेतकरी आपल्या कुटुंबासह राहत होता। त्याच्या जगण्याचा एकमेव आधार म्हणजे त्याची 1 एकर जमीन। आपल्या मुलांचं भविष्य आणि स्वप्ने पूर्ण करण्यासाठी महादेवनं या जमिनीमध्ये आपलं संपूर्ण आयुष्य झोकून दिलं होतं। हे शेत एका ओढ्याच्या कडेला असल्यानं त्याला पाण्याची मोठी सोय होती, ज्यामुळे तो कसेबसे आपलं जीवन व्यतीत करत होता। मात्र निसर्गाच्या एका कोपामुळे त्याच्या आयुष्यात असं काही घडलं की त्याची त्यानं कधीही कल्पना केली नव्हती। उन्हाळ्याचे दिवस संपत असताना मान्सूनची चाहूल लागली होती। एक दिवस मध्यरात्री अचानक वातावरणात बदल झाला। काळे ढग जमा झाले, विजांचा कडकडाट सुरू झाला आणि आभाळ फाटल्यासारखा मुसळधार पाऊस पडू लागला। त्या रात्री ओढ्याला प्रचंड पूर आला आणि पाण्याचा आवाज इतका भयानक होता की संपूर्ण गाव दचकलं होतं। महादेव आपल्या शेताच्या चिंतेत होता, कारण त्याचं शेत ओढ्याला लागून होते। दुसऱ्या दिवशी सकाळी पाऊस ओसरल्यावर महादेव जेव्हा शेताच्या बांधावर पोहोचला तेव्हा जे दृश्य त्यानं पाहिलं त्यानं त्याचे हृदय अक्षरशः थांबले। कालपर्यंत जिथं त्याचे हिरवेगार शेत होते तिथं आता काहीही नव्हतं। ओढ्यानं आपला मार्ग बदलल्यामुळे महादेवच्या संपूर्ण 1 एकर शेताची सुपीक माती वाहून गेली होती आणि तिथं 5 ते 10 फूट खोल खड्डा पडला होता। आजूबाजूची इतर क्षेत्र सुरक्षित असताना केवळ महादेवचं शेत जणू जमीनदोस्त झालं होतं। हे पाहून गावातील लोक आणि खुद्द महादेवही हादरून गेला। काही तासातच ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि ते विचित्र दृश्य पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली। अखेर सरकारी हवामान तज्ज्ञांनी या घटनेचा तपास केला। त्यांच्या तपासणीत जे सत्य समोर आलं ते कोणतीही अंधश्रद्धा किंवा चमत्कार नव्हता, तर निसर्गाचा रौद्र अवतार होता। विज्ञानाच्या भाषेत त्याला सीड सॉइल इरोजन असे म्हणतात। भीषण उष्णतेनंतर अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे जमिनीची प्रचंड धूप झाली आणि पुराच्या प्रवाहानं महादेवची संपूर्ण जमीन पाण्यासोबत वाहून गेली। महादेव आज आपल्या उद्ध्वस्त झालेल्या शेताकडे पाहून हताश झालाय। मुलांच्या शिक्षणासाठी आणि भविष्यासाठी पाहिलेली स्वप्न एका रात्री निसर्गाच्या एका पावसानं धुळीस मिळवली होती। ही घटना केवळ महाभयंकर शक्तीसमोर माणूस किती हतबल आणि असहाय्य आहे याची जाणीव करून देणारी एक हृदयद्रावक दुर्घटना ठरली आहे। महादेवची ही अवस्था पाहून संपूर्ण गाव सुन्न झालाय।